सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलवर। मी नम्रता। तर आज आपण बनवणार आहोत बेसनाचं पिठलं, म्हणजे पिठलं भाकरी। तर त्याच्यासाठी बेसन घेतलेलं आहे, पाणी टाकून चांगलं घुसळून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर घेतलं, लसूण, जिरं आणि मिरची टाकून वाटून घेतलेलं आहे। मीठही टाकले त्याच्यामध्ये आणि ते वाटून घेऊन त्याची पेस्ट केलेली, जरा जाडसरच पेस्ट केली, एकदम बारीक नाही केली। आणि घुसळून घेतलेलं बेसन बाजूला आहे। त्याच्यानंतर आपल्याला कढईमध्ये टाकायचं 2 चमचा तेल। त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी आणि कढीपत्ता टाकायचा आहे। मोहरी कढीपत्ता चांगली मस्त तडतडली की आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत लसूण मिरचीची पेस्ट, जी आपण वाटून घेतलेली आहे ती। आणि त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे वरून मीठ टाकायचं नाही। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या टेस्टनुसार वरून मीठ टाकू शकता। त्याच्यानंतर हे लसूण आणि जिरं जे आहे, मिरची ती चांगली भाजून घ्यायचं, त्याचा कच्चापणा गेला पाहिजे। त्याच्यानंतर तेलामध्ये टाकायचे हळद, आणि हळद टाकल्यानंतर आपल्याला वरून टाकायचं आहे थोडंसं पाणी। पाणी टाकल्यानंतर त्याच पाण्यामध्ये आपल्याला जे आपण घुसळून ठेवलेलं बेसन आहे ते ओतायचं आहे, हळूहळू ओतायचं आणि त्याला हलवत जायचं, नाहीतर आतमध्ये गुठळ्या होत जाणार। आणि गॅस एकदम स्लो ठेवायचा आणि त्याला फेटत राहायचं, म्हणजे जोपर्यंत सैलसर होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला हलवत राहायचं आहे, कारण आतमध्ये गुठळ्या होतात। गॅस बारीकच ठेवायचा आहे। आणि हे बघा मी कशा प्रकारे घुसळून घेत आहे आणि मस्तपैकी कोथिंबीर वरून टाकून आणि याला नंतर झाकण ठेवून चांगलं शिजवून घ्यायचं आहे। त्याचा कच्चापणा गेला पाहिजे, नाहीतर खाताना आपल्याला बेसन कच्चंच लागेल। त्याच्यानंतर आपलं हे बेसन तयार आहे। तर या पिठलं भाकरी खायला। आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।